भाग क्रमांक 139 139 श्रीराम. परीक्षित राजा कथा ऐकतोय. शुकमुनी सांगता आहेत. जेव्हा हा अनिरुद्धाचा उल्लेख आला त्यावेळेस परीक्षित राजांनी लगेच प्रश्न विचारला. म्हणाले की हो, मीही हे ऐकलं आहे की अनिरुद्धाचा विवाह जो आहे तो बाणासुराच्या कन्येशी झाला होता. आणि मी असंही ऐकलं होतं की ह्या विवाहाच्या वेळेस बऱ्याच काही घटना घडल्या होत्या ज्यामध्ये कृष्ण आणि शंकरांचं युद्ध पण झालं होतं. तेव्हा हे सगळं कसं काय घडलं आणि का घडलं हे मुनिवर आपण मला सविस्तर सांगावं ही विनंती आहे. अर्थात मुनिवराने आनंदाने ती कथा सांगितली, ती आपण आता ऐकूया. श्रीराम. शुकमुनी म्हणाले की बलिराजा तर तुला माहीतच आहे. बलिराजाची कथा तुला माहीतच आहे. ज्यांनी भगवंताला आपली पृथ्वी दान देऊन टाकली. आणि या बलिराजाला 100 मुलं होते. आणि या 100 मुलातला सर्वात ज्येष्ठ मुलगा जो होता त्याचं नाव होतं बाण. आणि बाणाचं वैशिष्ट्य होतं की बाण सुद्धा तसा भक्त होता भगवान शंकरांचा. तो भगवान शंकरांची भरपूर भक्ती करायचा, बरीच व्रतवैकल्य करायचा. हुशार पण तो होता खूप, नाही असं नाही. आणि त्याच्या नगरीचं नाव होतं शोणितपूर. शोणितपूर या ठिकाणी तो राज्य करत होता. भगवान शंकरांची अर्थात त्याच्यावर कृपा होती कारण त्यांचा तो भक्त होता. त्यामुळे त्यांच्या कृपेमुळे त्याच्याकडे बरी शक्ती आली होती आणि त्याचा वापर करून त्यांनी इंद्र वगैरे सर्व जे देव होते त्यांना आपल्या घरी कामाला ठेवलं होतं. हे सर्व दैत्यांचं हे वैशिष्ट्य की दैत्य देवाला जिंकून घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये कुठेतरी निकृष्ट दर्जाचं काम करायला लावायचे. रावणाने तर बऱ्याचशा देवांना आपल्या पायाखाली ठेवलं होतं, अशी कथा आहे. आसनाच्या तिकडे खाली ठेवलेलं बरेचसे ग्रह तारे, ही कथा आहे. तर असे हे सगळे दैत्य अतिशय गर्विष्ठ होते. आणि अर्थात हा बाण त्याला अपवाद नव्हताच. या बाणाला सुद्धा 1000 हात होते. एकदा असं घडलं की भगवान शंकर जे आहे ते नृत्य करत होते. आता भगवान शंकराचं नृत्य म्हणजे तांडव नृत्य. तांडव नृत्य भगवंत करत होते आणि त्यावेळेस नेमका बाणासूर तिकडे होता. बाणासुराने लगेच त्या नृत्याला अनुसरून अशा प्रकारची वाद्य हातात घेतली आणि आपल्या 1000 हातांचा वापर केला आणि उचित प्रकारे वाद्यवाजन केलं. अर्थात भगवंत खूप आनंदित झाले, प्रसन्न झाले. म्हणाले, माझ्या या अशा नृत्यामध्ये तू मला अशा प्रकारे सहभाग केलास, माझा आनंद द्विगुणित झाला. तेव्हा बोल, तुला काय हवंय सांग, काय वर देऊ. तेव्हा बाणासूर म्हणाला की भगवंत एक वर असा द्या की तुम्ही माझ्या नगराचं रक्षण करा. ठीक आहे, तुला हा वर मी देईन. वर दिल्यावरती अर्थात लगेच त्याला गर्भ तर झाला, बघायचीच गरज नाही. आणि त्यामुळे भगवंत त्याला दररोज दिसायचे. एक दिवस हा आपल्या नेहमीसारखाच जो बाणासूर होता त्याला फारच गर्व झाला. एक दिवस त्याने भगवान शंकरांच्याकडे तो गेला. अर्थात त्याचे नगरीजवळच ते होते, रक्षण करत असल्यामुळे. त्याने नमस्कार केला आणि म्हणाला की महाराज, आपल्याला मी नमस्कार करतोय. मनपूर्वक आपण सर्वांची मनोरथ पूर्ण करता. आपण अनेकांची मनोरथ पूर्ण केलेत. आपण खूप प्रसन्न होता. आपल्या कृपेने मला 1000 हात पण मिळालेत. अशी भरपूर स्तुती करतो. तेव्हा भगवंत म्हणाले, तुला काय हवंय ते सांग मला, काय एवढी स्तुती करतोयस. तेव्हा तो म्हणाला, भगवंत असं आहे की आपली कृपा माझ्यावर आहे. आपण 1000 हात मला दिलेत, पण या हातांचा काय फायदा. हे हात मला फक्त भार झालेले आहेत. कारण या त्रैलोक्यामध्ये माझ्याशी लढणारा वीरच नाही आहे. माझ्या बरोबरीचा कोणी योद्धाच नाही. तर ह्या हात करायचे काय. या त्रैलोक्यामध्ये एक आपणच फक्त असाल की ज्यांच्याशी मी कदाचित युद्ध करू शकेन. तोडीस तोड बाकी कोण मला दिसतच नाही आहे. आणि भगवंत असं आहे की माझे हात सळसळत असतात सतत युद्ध करण्यासाठी.
मग मी पर्वत वगैरे फोडतो सगळे. तिथे असलेली सगळी लोक मला बघून घाबरून ठेवून पळून जातात. ही परिस्थिती आहे, तेव्हा मी काय करू सांगा. या 1000 हाताचा मला भार झाला आहे. अशा प्रकारे गर्भोक्तीयुक्त असं संभाषण त्याचं चालू होतं. भगवंताला खूप राग आला. भगवान शंकर स्वतः खरं पाहिजे किती साधे. त्यांना ते असं गर्भोक्ती वगैरे असलेलं अजिबात आवडलं नाही. त्यांना खूप राग आला. ते म्हणाले, खरोखर तू मूर्ख आहेस. मूर्खा, तू काय मला सांगतोयस, तुला समजतंय का? ठीक आहे, पण तू जर असं जर मला सगळं सांगत असेल तर मी पण तुला सांगतो ते ऐक. तुला हा जो गर्भ झाला आहे आपल्या शक्तीचा, हा तुझा गर्भ लवकरच नाहीसा होईल. असा योद्धा तुला नक्की भेटेल. तो मी नसेल अर्थात. असा योद्धा तुला नक्की भेटेल आणि तो तुझं गर्भहरण करेल. आणि त्याची खूण म्हणजे ही असेल की तुझ्या रथावरती असलेला ध्वज खाली तुटून पडेल. काही ठिकाणी असंही म्हणलं की तुझ्या महालावर असलेला कळस तुटून पडेल, असाही काही ठिकाणी उल्लेख आहे. ज्या दिवशी अशा प्रकारची घटना घडेल, लक्षात ठेव, तुझा गर्भहरण युद्धामध्ये करणारी कोणीतरी व्यक्ती येणार, हे लक्षात ठेव. आता अशा प्रकारे जेव्हा भगवंत म्हणतात त्याला दुःख व्हायला पाहिजे. खरं बोलले त्याला आनंद झाला. वा 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 वा, किती छान, कोणीतरी व्यक्ती येईल जो माझ्याशी युद्ध करू शकेल, असं तो म्हणायला लागला. असे हे गर्विष्ठ सगळे असुर तो वाट बघायला लागला की हा दिवस कधी येतोय, हा दिवस कधी येतोय, कधी माझ्या रथावरचा किंवा माझ्या महालावरचा ध्वज कधी पडतोय खाली, याची त्याला वाट बघायला लागला तो. दरम्यान असं घडलं की हा जो बाणासूर होता याला एक कन्या होती, जिचं नाव होतं उषा, अर्थात कुमारी होती. ती दिसायला अतिशय सुंदर होती. एक दिवस असं झालं की तिला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये तिने असं पाहिलं की एक अतिशय सुंदर अशी, जणू मदनच, कामच आहे अशा प्रकारे सुंदर असलेली एक व्यक्ती तिला दिसली आणि त्या व्यक्तीबरोबर ती स्वप्नामध्ये रत झाली. स्वप्नात ती रत झाली आणि नंतर यथावकाश स्वप्नभंग झाला. स्वप्न तुटलं, जाग आली. तिने बघितले तर आपण आपल्या महालामध्येच आहोत. स्वप्नातून ती उठल्यावरती तिला ते सगळं आठवायला लागलं की त्या व्यक्तीचा चेहरा आठवायला लागला, त्या व्यक्तीबरोबर केलेल्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या आणि ती अतिशय व्याकुळ झाली आणि म्हणायला लागले, कुठे गेलात माझे नाथ? स्वप्नात ज्याला बघितले तेच माझे नाथ आहेत, पण ते कुठे आहेत मला समजायला मार्ग नाही. आणि ती अशा प्रकारे शोक करायला लागली. अर्थात तिच्याबरोबर तिच्या ज्या बाकीच्या सख्या होत्या त्या तिकडे आल्या. अनेक सख्या होत्या, तिच्या अनेक सख्या होत्या, पण त्याच्यामध्ये एक सखी तिची फार महत्त्वाची होती, जिचं नाव होतं चित्रलेखा. बाणासुराला एक मंत्री होता, त्याचं नाव होतं कुभांड. नाव बघा कसं आहे, कुभांड. तर याची जी कन्या होती हिचं नाव होतं चित्रलेखा. आणि चित्रलेखा आणि उषा ह्या दोघीजणी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या आणि त्यामुळेच सख्यांच्या या घोळक्यामध्ये चित्रलेखा तिथेच होती. चित्रलेखाने उषाला विचारलं, बाई गं काय झालं, तू का अशी शोकमग्न असते? ती म्हणाली, अगं मला अशा प्रकारे एक स्वप्न पडलं, त्या स्वप्नामध्ये अतिशय अतिशय सुंदर अशी व्यक्ती मला भेटली. तिच्याबरोबर मी सहवास घेतला तिचा, पण नंतर आता अर्थात स्वप्नभंग झाला आणि मला ती दिसेनाशी झाली आहे. ही व्यक्ती कोण आहे मला माहीत नाही, पण मला याच व्यक्तीशी लग्न करायचं आहे. तेव्हा काय करू हे समजत नाही आहे. आजही तो मला आठवतो, त्यामुळे मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. अशा प्रकारचे उद्गार तिने या प्रिय सखीच्या समोर पण काढले. चित्रलेखा म्हणाले की ठीक आहे, तुझं दुःख तू मला सांगितलंस हे चांगलं केलंस, तर आता तुझ्या सख्याला शोधण्याचं काम मीच करेन, काळजी करू नकोस. आणि मग तिने काय केलं असेल, तर जे काही वर्णन तिने थोडंफार केलं होतं ते ऐकून, किंवा तिने हे सांगितलं होतं की ज्या व्यक्तीला मी बघितलं ती अतिशय सुंदर आहे, त्या अनुसरून तिने अनेक लोकांचे चित्र काढायला सुरुवात केली. ती चांगली चित्रकार होती.
तिने देवांची काही चित्र काढली की जी दिसायला सुंदर असतील. चित्र काढायची आणि नेऊन दाखवायची. ती म्हणायची हे नाही आहे. मग तिने काही गंधर्वांची काढली चित्र, सिद्धांची काढली, चारणांची काढली, पंडगांची काढली, दैत्यांची काढली, याच्यात पण नाही. विद्याधरांची काढली, यक्षांची काढली, यात पण नाही. माणसांची काढली, यात पण नाही. ती म्हणाले तुम्ही जेवढी चित्र काढली त्याचं एक पण माझा ज्याला मी बघितला तो नाही आहे. मग तिने वृष्णी वंशातील काही लोकांची चित्र काढली. जसं शूरसेन आहे, वसुदेव आहेत, बलराम आहेत आणि श्रीकृष्ण यांची चित्र तिने शेवटी काढली. आणि काढता काढता नंतर प्रद्युम्नाचं पण चित्र काढलं. आणि जसं प्रद्युम्नाचं तिने चित्र काढलं, उषाने बघता क्षणी म्हणाले अरे याच्यासारखेच दिसत आहेत. ह्याच्यासारखे दिसत आहेत म्हटल्यावरती लगेच तिने दुसरं चित्र काढलं चित्रलेखाने. आणि ते चित्र होतं अनिरुद्धाचं. आणि ते चित्र बघितल्यावर मात्र तिने मानच खाली घातली लाजेने. म्हणाली हाच तो माझा प्राणवल्लभ सखा आहे, ज्याच्याबरोबर मी स्वप्नामध्ये रत झाले होते. चित्रलेखाने बघितलं. चित्रलेखाकडे बऱ्याच विद्या येत होत्या तिला, अद्भुत. योगिनीच होती म्हणलं तर हरकत नाही. तिने जेव्हा हे चित्र काढलं तेव्हाच तिला माहीत होतं चित्र कोणाचं आहे. तिने हा ओळखलं की हे तर कृष्ण भगवंताचे नातू आहेत अनिरुद्ध. तुझी काही काळजी करू नको, तुला तुझी सगळी सोय मी करते. आणि तिने आपल्या योगविद्येचा वापर केला आणि आकाशमार्गाने ती द्वारका नगरीमध्ये पोचली. द्वारका नगरीमध्ये पोचले. तिथे ज्या ठिकाणी हा महाल होता, जिथे हा अनिरुद्ध शयन करत होता, त्या ठिकाणी ती आकाशमार्गाने गुप्तपणे पोचली. अनिरुद्धाच्या तिथे गेली. बघितलं की अनिरुद्ध झोपलाय. तिने आपल्या योगमायेचा वापर करून अनिरुद्धाला उचललं आणि उचलून शोणितपुरात ती घेऊन आली आणि सरळ उषेच्या अंतःपुरामध्ये तिने प्रवेश केला आणि अनिरुद्धाला त्या ठिकाणी आणून ठेवून दिलं. अनिरुद्ध अर्थात जागृत झाला. त्यांनी बघितलं कुठे आलो, काय समजायला मार्गाने आकाश मार्गाने आलो एवढं समजलं. आणि नंतर त्यांनी बघितलं तर तिथे एक अतिशय सुंदर अशी स्त्री होती, अर्थात ती उषा होती. त्या अतिशय सुंदर स्त्रीला जेव्हा त्यांनी बघितलं तोही चकित झाला की किती सौंदर्य आहे, काय सौंदर्य आहे. आणि अर्थात उषाला तर आनंद मावेच ना गगनात. तिच्या मनात हवी असलेली व्यक्ती जी आहे ती तिच्या सखीने आणून दिली होती. आणि बस आता काय पाहिजे. हा अनिरुद्ध तिच्या अंतःपुरामध्ये आला होता. त्यावेळेस बाहेर पहारेकरी होते पण कोणालाही समजलं नाही, कारण गुप्तपणे तिने आणलं होतं. त्यामुळे बाहेर कोणालाही गंधवार्ता नव्हते की आतमध्ये एक पुरुष आलेला आहे. त्यामुळे तो बिनबोबाट आतमध्ये येऊ शकला आणि राहू शकला. आणि त्यामुळे उषा जी आहे ती खूप आनंदित झाली. आणि मग उषाने अर्थात त्याच्याबरोबर ती रममाण झाली या ठिकाणी. आणि मग ते दोघंही जण एकत्र त्या ठिकाणी राहायला पाहिजे, गुप्तपणे राहत होते. कोणालाही महालामध्ये माहीत नव्हतं की उषा जी आहे तिच्या अंतःपुरामध्ये अशा प्रकारे हा एक परपुरुष येऊन बसलेला आहे. कोणालाही माहीत नाही. फक्त बाहेरच्या लोकांना इतकंच माहीत होतं की उषा काहीशी नाराज आहे, त्यामुळे ती बाहेर येत नाही अंतःपुराच्या. म्हणून तिला हवं असलेल्या सगळ्या गोष्टी ती तिच्या महालातच मागून घेते. जेवण खाण जे काय असेल ते. राजाची मुलगी जे हवं ते मिळायचं, अर्थात त्याचा तिने बरोबर फायदा उचलला. उषाच्या बरोबर अनिरुद्ध होता आणि ते दोघं जण छानपैकी तिथे राहत होते. सर्व प्रकारची मजा करत होते. सर्व प्रकारच्या गोष्टी खायला प्यायला येत होत्या. कोणाला बाणासूर हे विचार करत होता की जर माझी मुलगी आनंदित झाली तर बरं होईल, तिचं दुःख दूर होऊ दे, म्हणून तोही सगळ्या प्रकारच्या गोष्टी पाठवत होता. अशा प्रकारे भरपूर दिवस दोघं जण एकमेकाच्या सहवासात राहिले. सहवासातले हे दिवस कसे भुरकर उडून गेले कोणाला समजलं नाही. बघता बघता काही महिने निघून गेले. आणि त्यानंतर जे व्हायला पाहिजे ते झालं. जेव्हा अर्थात दोन स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा जे घडायचं तेच घडतं.
उषा कुमारिका होती, परंतु अर्थात तिचं कौमार्य नष्ट झालं होतं. कारण अनिरुद्धाचा सहवास तिने मिळवला होता, त्याच्या सहवासात ती राहत होती आणि त्यामुळे अर्थात तिच्या चेहऱ्यावरती कौमार्यभंग झाल्याची जी चिन्ह दिसायला पाहिजेत ती सगळी चिन्ह हळूहळू दिसायला लागली. तिने बराच प्रयत्न केला ही चिन्ह न दिसण्याचा, परंतु अशा गोष्टी लपू शकत नाहीत. तिच्या शरीरावरती ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू दिसायला लागल्या आणि अर्थात दिसायला लागल्यावरती तिच्या ज्या दासी होत्या विशेषतः त्यांना हे लक्षात आलं की आपली ही जी राणी आहे किंवा ही जी राजाची राजकन्या आहे ही आता कुमारिका राहिलेली नाही. आणि यथावकाश ही बातमी बाणासुराकडे सुद्धा पोचली. बाणासुराला सुद्धा कोणीतरी जाऊन सांगितलं की महाराज घात झालाय. आपण ज्या राजकुमाराचं इतकं लाड करता आहात तिने काय केलं ते बघा. तिने आपल्या कीर्तीला बट्टा लावलेला आहे. खरं पाहिलं तर हे कसं घडलं हे आम्हालाही समजलं नाही. आमचा अखंड वावर तिथे आहे, पहारेकरी सुद्धा बाहेर आहेत. असं असून सुद्धा आपल्या ह्या कन्येच्या महालामध्ये तिच्या अंतःपुरामध्ये कोणीतरी परपुरुष गेला आहे हे नक्की, पण तो कसा गेला हे आम्हालाही समजलं नाही. आम्ही जागृत असून सुद्धा काय माया आहे माहीत नाही. तेव्हा महाराज आमचं काम आम्ही केलंय चोखपणे, परंतु हे कसं घडलं हा आतमध्ये परपुरुष कसा गेला हे आम्हाला समजलं नाही. पण तरी आम्ही आमचं काम केलं. आपल्याला येऊन सांगितलं की असं असं आहे, आतमध्ये कोणीतरी आहे. तेव्हा काय करायचं ते आपण बघा. बाणासुराला फार वाईट वाटलं, रागही आला की कसं असं घडलं माझ्या कन्येच्या बाबतीत. तो उषाच्या महालात गेला. तिकडे त्याने बघितलं तर खरोखरच अनिरुद्ध जो होता त्या ठिकाणी होताच, प्रद्युम्नाचा मुलगा. दिसायला अर्थात अतिशय सुंदर. त्रिभुवनात त्याच्यासारखं सुंदर पुरुष मिळणार नाही. कामदेवाचाच पुत्र, सुंदरता असणारच. कृष्णाचीच परत त्याच्यामध्ये अनेक गोष्टी उतरलेल्या, त्यामुळे अतिशय सुंदर. वर्ण त्याचा सावळा होता, पितांबर नेसला होता, डोळे अतिशय सुंदर होते, केस कुरळे होते, हास्य चेहऱ्यावर होतं, अलौकिक सौंदर्य होतं. आणि असा हा सुंदर असा अनिरुद्ध त्याने बघितलं की आपल्या प्रिय अशा मुलीबरोबर छानपैकी द्यूत खेळतो आहे. हे बघितल्यावर बाणासुराला खूप राग पण आला की असं कसं घडलं, कसं हे घडलं. अर्थात बाणासुराने लगेच आपल्या बरोबर असलेल्या सैनिकांना आज्ञा दिली की याला पकडा. सैनिक पुढे आल्यावरती अनिरुद्ध उठला आणि बाजूलाच एक लोखंडाचा मोठा एक परीघ होता तिकडे, तो त्याने उचलला आणि त्या सैनिकांवरती धावून गेला. आणि अर्थात सैनिकांचा त्याने बघता बघता फडशा उडवला. जे कोणी सैनिक तिथे आले होते त्या सर्व सैनिकांचा अनिरुद्धाने लीलया वध केला. तिथे महालामध्ये असलेले जे कोण सेनापती होते किंवा सेना यांची होती ते सगळे पळून गेले. इतका तो शूर होता. अर्थात बाणासुरीने पाहिलं की सोमागोमाचं काम नाही आहे, हा पुरुष दिसतो तसा साधा नाही आहे, हा बऱ्यापैकी शक्तिमान आहे, तेव्हा ह्याला आपणच काहीतरी केलं पाहिजे, बंदोबस्त आपणच केला पाहिजे. म्हणून तो स्वतः तिकडे आला आणि त्यांनी नागपाश जे आहे ते नागपाशाचा उपयोग केला. आणि नागपाश जे आहे त्याचा उपयोग केल्यावरती अर्थात त्या नागपाशाने तो बांधला गेला. नागपाशाने त्यांनी त्याला बांधून टाकलं. आणि मग हे सगळं जेव्हा बघितलं, उषा तिकडेच होती, इतक्या वेळ ती बघतच होती युद्ध कसं चाललंय, पण तो जेव्हा आपल्या प्रियकराला अशा प्रकारे बांधलं तेव्हा मात्र तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. तिने वडिलांना सांगितलं, बाबा असं काय करू नका. परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही. अनिरुद्धाने
अनिरुद्धाला त्यांनी पकडून ठेवून दिलं अशाच प्रकारे. उषाला तर खूप अतिशय अतिशय खेद झाला. ती अत्यंत विव्हल झाली प्रेमाने. हो, आवाज येतो ना माझा, ऐकू सगळ्यांना? हां हां, हरकत नाही, ठीक आहे. श्रीराम. हा नाही, सिग्नलचा प्रॉब्लेम आहे काय, नो डाऊट. एक मिनिट, काय झालं? सिग्नलचा प्रॉब्लेम, वायफाय गेला. हां, श्रीराम. तर मग अशा प्रकारे ती विलाप करते आहे. ती वडिलांना विनंती करते आहे की बाबा, माझ्या या प्रिय अशा प्रिय करायला तुम्ही काही करू नका. परंतु बाणासुराने त्याला कैद करून ठेवलं. बाणासुराने त्याला कैद करून ठेवलं. आणि इथे असं घडलं की अनिरुद्धाच्या घरातली लोक त्याला शोधायला लागली. कुठे गेला, कुठे गेला, कुठे गेला, कुठे गेला असेल असंही शोधत होते, कारण त्याचं हरणच केलं होतं. शोध चालूच होता, पण कुठेही सापडत नव्हता, कारण तो घराच्या बाहेर कुठे गेला होता कोणाला समजलं नाही. तो आतमध्ये होता महालाच्या. घरातले सगळे लोक अतिशय शोकाकुल झाले आणि कृष्णाकडे आले आणि म्हणाले, भगवंता कृष्णा, काय करायचं, कुठे गेले असतील? कृष्णाला सगळं माहीत होतंच, परंतु दाखवलं नाही त्यांनी. तो म्हणला, शोध घ्यावा लागेल कुठे गेलेत. आणि अर्थात तेवढ्यात त्या ठिकाणी पोचले आपले नारद मुनी. नारायण नारायण. मुनींना बघितल्यावर सगळेजण आनंदित झाले. म्हणाले, महाराज, आमच्या अनिरुद्धाचं काय झालं, काय सांगाल का आपण? नारद मुनी म्हणाले, अरे बाबा, अनिरुद्ध आहे पराक्रमी, पण तो सध्या गेला बाणासुराच्या नगरीत. आणि त्या ठिकाणी गेल्यावरती तो उषेच्या अंतःपुरामध्ये आहे, परंतु त्या ठिकाणी त्याला बाणासुराने नागपाशामध्ये बांधलं आहे. त्याआधी त्याने भरपूर पराक्रम पण केला, अनेक सैनिकांचा वध केलं, हे सगळं त्यांनी सांगितलं. पण सध्या तो कैद आहे. अर्थात कैद आहे म्हटल्यावरती यादवांनी ठरवलं की अरे, आपल्या या राजकुमाराला सोडून आणायलाच पाहिजे. ते भगवंताला म्हणाले, चला भगवंता, आपण आज्ञा देतो, आम्ही लढाईला येतो. ते म्हणले, चालेल. आणि मग सगळे यादव एकत्र आले आणि त्यांनी बाणासुराच्या नगरीवर म्हणजे शोणितपुरावरती चढाई केली. कारण एकच होतं की अनिरुद्ध त्यांना परत हवा होता, जो परत द्यायला बाणासुराने नकार दिला. सगळे यादव आले. शोणितपुरावर लढाई सुरू झाली. श्रीकृष्ण, बलराम, प्रद्युम्न, सात्यकी, गज, सांब, सारण, नंद, उपनंद, भद्र सगळी लोक होती. यादवांनी सेना पण आणली होती, 12 औक्षणी. आणि या 12 औक्षणी सेनेचा वापर करून त्यांनी बाणासुराच्या नगरीला चारी बाजूने वेढा घातला. आणि त्यानंतर सुद्धा काही सेनेचा भाग आहे तो आतमध्ये घुसला आणि तिथे त्यांनी आतमधल्या सगळ्या गोष्टीची तोडमोड करायला सुरुवात केली. नगरीची तोडमोड सुरू झाल्यावरती बाणासुराला राग आला आणि बाणासुराने आपली सेना गोळा केली. तयार होतीच 12 औक्षणी. आणि ती सेना घेऊन तो यादवांवरती चाल करून आला. अर्थात यादव जे आहे ते बहुसंख्य बाहेरच होते. अर्थात जेव्हा बाणासुर 12 औक्षणी सैन्य घेऊन बाहेर आला, त्यावेळेस सगळे यादव एकत्र आले आणि घनघोर युद्ध सुरू झालं. बाणासुराची ही 12 औक्षणी सेना, यादवांची पण 12 औक्षणी सेना. जोरदार युद्ध सुरू झालं. या युद्धामध्ये दुसरं एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे युद्ध तर सुरू होतं 2 सैन्यामध्ये, परंतु बाणासुराच्या बाजूने युद्ध करायला प्रत्यक्ष भगवान शंकर सुद्धा होते. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, नाही का? सैनिक 12 औक्षणी असले काय आणि 25 औक्षणी असले काय, परंतु प्रत्यक्ष आधी देव महादेव शंकर तिथे प्रत्यक्ष आले होते आणि ते पण युद्धासाठी आले होते. आणि युद्धासाठी नुसते नव्हते आले, तर बाणासुराच्या बाजूने ते उभे होते युद्धासाठी. नंदीवर स्वार झाले होते. त्याच्या जोडीला त्यांनी आपल्या पुत्राला पाळलेलं, कार्तिकेयाला. बरोबर गण होते. आणि अर्थात जोडीला त्यांचे नेहमीचे जे अनुचर होते, भगवंताचे अनुचर म्हणजे भूत, प्रेत, प्रमथ, गुह्य, डाकिणी
हे सगळे त्यांचे सगळे अनुयायी होते. हे सगळे अनुयायी सुद्धा त्या ठिकाणी होते आणि ते सगळे युद्धासाठी आले होते. आणि हे सगळे जे आहेत ते यादवांबरोबर युद्ध करत होते. अनेक रथी महारथी होते दोन्ही बाजूला. सगळ्यांनी एकमेकाशी कोणाशी युद्ध करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे प्रद्युम्न जो आहे त्यांनी कार्तिकेयाशी युद्ध केलं. बलराम दादा जे आहेत ते तिथे दोन जे मोठे सेनापती होते त्यांचे कुभांड आणि कुपर्णक याच्याशी युद्ध सुरू केलं. बाणासुराचा जो मुलगा होता त्याचा साम जो मुलगा होता यांचा कृष्णाचा, त्याचा आणि अर्थात बाणासुराचं युद्ध झालं. सात्यकी आला होता, सात्यकी पण युद्धासाठी आला होता. असे सगळे योद्धे एकमेकाशी युद्ध करायला लागले जोरात. आणि प्रत्यक्ष भगवान शंकर जेव्हा युद्धासाठी आले तेव्हा कृष्णाने विचार केला की या भगवंताशी तर युद्ध मलाच करावं लागेल, बाकी कोण करू शकणार आहे. आणि म्हणून भगवंत स्वतः सज्ज होऊन युद्धासाठी उभे राहिले. समोर अर्थात महादेव होते. आणि दोघंही देव जेव्हा असे एकमेकाशी युद्ध करण्यासाठी उभे ठाकले तर ते युद्ध बघण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेव, सगळे ऋषी, सगळे मुनी, सिद्ध, चारण, सगळे लोक जे आहेत ते आपापल्या विमानामध्ये किंवा आपापल्या याच्यामध्ये येऊन बसले होते आणि बघत होते की युद्ध कसं चाललं आहे. असं युद्ध कधी होत नाही, कारण भगवंत दोन कधी एकमेकाशी लढत नाहीत. दोघंही एकमेकाला जे आहे ते नेहमी आदर देतात. पण आज प्रत्यक्ष श्रीकृष्णाबरोबर श्री शंकर लढायला आलेत आणि युद्ध सुरू झालं. सगळे देव बघतायत की आता युद्धात काय होणार आहे आणि काय नाही होणार माहीत नाही. श्रीकृष्णाने अर्थात आपलं जे धनुष्य होते ते धनुष्यावर अनेक बाण त्यांनी सोडले आणि भगवान शंकरांचे जे सेवक होते अर्थात भूत, प्रेत, प्रमथ वगैरे वगैरे त्या सर्व लोकांना बाणाचा वर्षाव करून काही लोकांना त्यांनी मारून टाकलं आणि बरेचसे लोक पळूनच गेले. भगवंताचा हे ज्या प्रकारे बाणांचा वर्षाव चालू होता पळूनच गेले बरेचसे लोक. अर्थात शंकरांनी सुद्धा अनेक प्रकारची शस्त्र हातामध्ये घेतली आणि श्रीकृष्णावर त्याचा प्रहार केला. अर्थात श्रीकृष्णावर कुठल्याही शस्त्राचा काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर मग भगवंतांनी एकमेकावरती वेगवेगळी अस्त्र सोडायला सुरुवात केली. जसं त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं भगवान शंकरांनी. अर्थात ब्रह्मास्त्र सोडल्यावर श्रीकृष्णाने प्रतिब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्र शांत झालं. त्यानंतर वायव्यास्त्र आलं. त्याचा छेद करण्यासाठी पर्वतास्त्र आलं. नंतर आग्नेय अस्त्र आलं. पर्जन्य अस्त्र आलं. एकामागे एक वेगवेगळी जी आहे ती अस्त्र जी आहे ती त्या ठिकाणी प्रगट होत होती आणि त्याला दुसरी अस्त्र प्रगट व्हायची आणि ते अस्त्र शांत व्हायचं. अशा प्रकारे शस्त्रयुद्ध न होता अस्त्रयुद्ध सुरू होतं. आणि त्याच वेळेस भगवान शंकरांनी एक अमोघ असं अस्त्र हातात घेतलं. प्रत्येक भगवंताचं एक कुठलं तरी अस्त्र जे असतं ते खास असतं. तसं भगवान शंकरांचं पण एक अस्त्र जे आहे ते खास आहे आणि ते म्हणजे पशुपती अस्त्र. भगवान शंकरांचं हे आवडतं आणि अतिशय परिणामकारक असं महान अस्त्र म्हणजे पशुपती अस्त्र आहे. त्याचा वापर त्यांनी फार कमी वेळा केला. हेच पशुपती अस्त्र जे आहे ते भगवान शंकरांनी पृथ्वीवरती अर्जुनाला पण दिले, लक्षात ठेवा. नाही तर पृथ्वीवर त्यांनी ते अस्त्र रावणाला दिलं नाही. रावणाला त्याला माहिती होती की रावण दुराचारी आहे, आपला भक्त आहे पण दुराचारी आहे, पण त्यांनी पशुपती अस्त्र रावणाला दिलं नाही. असं कोणालाच दिलं नाही, परंतु अर्जुनाला मात्र दिलं ते अस्त्र. अर्थात त्याची कथा आहे वेगळी. परंतु असं हे पशुपती अस्त्र त्यांनी आपल्या स्वतःकडे घेतलं आणि या शस्त्राचा सुद्धा वापर त्यांनी अर्थात श्रीकृष्णाच्या विरोधामध्ये केला. पशुपती अस्त्राचा संहार करण्यासाठी किंवा शमवण्यासाठी भगवंतांनी स्वतःचं जे आवडतं अस्त्र होतं ते म्हणजे नारायण अस्त्र. सुदर्शन चक्र त्यांचा आवडतं आहे, परंतु अस्त्रविद्येचं जेव्हा प्रयोग सुरू आहे त्या अस्त्रविद्येमध्ये नारायण अस्त्र सुद्धा एक परम अस्त्र आहे. आणि या नारायण अस्त्राचा जेव्हा त्यांनी वापर केला तेव्हा पशुपती अस्त्र शांत झालं. अशा प्रकारे हे दोन्ही भगवंत एकमेकाशी लढतायत अस्त्रयुद्धेच्या द्वारे. सगळं जग
चकित होऊन बघते की कशा प्रकारे हे युद्ध चालू आहे, काय चालू आहे, युद्धाचं स्तर किती उच्च आहे हे ते बघत होते. कशी दोन महायुद्धे, महादेव कसे एकमेकाशी लढत आहेत हे बघतंय सगळं जग. आणि त्याच वेळेस भगवान श्रीकृष्णाने एक वेगळं अस्त्र प्रकट केलं. त्या अस्त्राचं नाव होतं जुंभणास्त्र. जुंभणास्त्राचा वापर करण्याचा अर्थ असा आहे की जर हे अस्त्र जर कोणावर चालवलं तर समोरच्या व्यक्तीला जांभया यायला लागतात आणि बघता बघता ते निद्रिस्त व्हायला लागते, असं या अस्त्राचं वैशिष्ट्य होतं. आणि भगवंतानी इतर कुठलंही संहारक अस्त्र न वापरता सरळ अशा प्रकारचं हे अस्त्र जे आहे ते भगवान शंकरांवर सोडून दिलं. अस्त्र सोडलं आणि त्या अस्त्राचा परिणाम झाला. भगवान शंकराने हातातलं जे काही त्यांच्या होतं युद्धासाठी घेतलं ते सगळं खाली ठेवून दिलं आणि शांतपणे बसून जांभया द्यायला लागले. बस भगवंतानी युद्ध थांबवलं, व हेच तर पाहिजे कृष्णाला. आणि मग कृष्णाने आपलं युद्ध सुरू ठेवलं आणि आपल्या बाणांनी आणि सैनिकांच्या मदतीने तरी बाणासुराची सगळी सेना जी ती संपवायला सुरुवात केली. बघता बघता अशा प्रकारे भगवान शंकर तर जेव्हा खाली बसले तेव्हा इतर लोकांना पण खूप चेव आला. प्रद्युम्नाने सुद्धा त्या गोष्टीमुळे त्यालाही खूप प्रकारचं स्फुरण चाललं आणि त्याचं युद्ध सुरू होतं कार्तिकेयाबरोबर. प्रद्युम्नाला खूप उत्स्फूर्तपणे त्याने अनेक बाण सोडले आणि कार्तिकेयाला घायाळ केलं. अर्थात कार्तिकेय थोडासा दमल्यासारखा वाटला म्हणून तो रणांगण सोडूनच निघून गेला. त्याने आपलं असं जे वाहन आहे मयूर त्याला हाक मारली, मयूर आला, मयूरावर बसल्यानंतर निघून गेला. त्याच्यानंतर बलराम दादाने आपल्याकडे असलेल्या मुसळाचा वापर केला आणि कुभांड आणि कुपर्ण हे जे दोघं होतं त्या दोघांवरती एक एक प्रहार केला. दोघंही जण जमिनीवर बसले. अशा प्रकारे बाणासुराची सगळी लोकं जी आहेत ती धाराशायी व्हायला लागली. सेना पळायला सुरुवात झाली आणि अशा प्रकारे सेना जेव्हा पळायला लागली बाणासुराला प्रचंड राग आला. तो वास्तविक पाहता सात्यकी बरोबर लढत होता. त्याने विचार केला सात्यकीशी लढण्यापेक्षा आता कृष्णाबरोबर लढणं जरुरी आहे, कारण माझी सेना तर जवळपास पराभूत होण्याच्याच मार्गावर आहे. अजून थोडा वेळ गेला तर काय खरं नाही. आणि म्हणून त्यांनी सात्यकीला सोडून दिलं आणि तो कृष्णाच्या अंगावर धावून आला. बाणासुराने आपल्याला असलेला 1000 हाताचा उपयोग केला आणि एकाच वेळेस त्यांनी 500 धनुष्याच्या दोऱ्या लावल्या आणि त्यातून प्रत्येकी 2-2 बाण. अतिशय गर्व त्याला होता, गर्वोक्तीने त्यांनी हे केलं. आपल्या या 1000 हातांचा वापर करून त्यांनी अशा प्रकारे अनेक बाण जे आहेत ते लीलया सोडले भगवंतावर. भगवंतानी शांतपणे ते बघितलं आणि फक्त काही बाण सोडले आणि त्याच्या हातात असलेली सगळीच्या सगळी धनुष्य लीलया तोडून टाकली. त्यानंतर अजिबात वेळ न दवडता त्यांनी अजून काही बाण सोडले आणि त्या बाणाने त्याचा रथ उद्ध्वस्त केला. त्या घोड्याला रथाच्या त्यांनी मारून टाकलं आणि सारथी अर्थात त्याचाही त्यांनी वध केला. अशा प्रकारे बघता बघता हा बाणासुर तो जमिनीवर आला. त्याचा रथ तुटून गेला, त्याचे घोडे मृत पावले, त्याचा सारथी मृत झाला आणि तो जमिनीवर येऊन उभा राहिला. अशी अवस्था त्याची झाली आणि तेवढ्यात एक विचित्र घटना घडली. आता काही वेळाने खरं पाहिलं तर कदाचित बाणासुर जो आहे तो त्याचा वध पण भगवंतांनी कदाचित केला असता, माहीत नाही कोणालाच की काय होईल. भयानक स्थिती आली होती, दैत्यांकडे सगळे घबराट पसरली होती आणि तेवढ्यात एक घटना घडली. बाणासुराची एक माता होती, तिचं नाव आहे कोटरा. अर्थात ती राक्षसीनेच होती, पण ती त्याची धर्ममाता होती, माता होती. आणि तिने काय केलं असेल, तिने बघितलं की आता ज्या प्रकारे युद्ध सुरू आहे बघता बघता माझ्या मुलाच्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या. त्याचे जे मुख्य मदतगार होते भगवान शंकर ते तर जांभयावर जांभया देतात, एक प्रकारे मूर्छा आल्यासारखंच झालं. ते युद्धच करत नाही आहेत. बाकी सर्व सेनेचा भगवंतांनी बघता बघता फडशा पाडला आहे आणि आता प्रत्यक्ष बाणासूरसुद्धा जो आहे तोही आता बघता बघता पराभूत होण्याच्या मार्गावर आहे. आणि असं घडलं तर कदाचित माझ्या
या पुत्राला सुद्धा मृत्यू येऊ शकतो. पुत्राचा मृत्यू कसा बघणार? म्हणून आपल्या पुत्राला मदत करण्यासाठी तिने काय केलं असेल? विचित्र गोष्ट केली. आपला पुत्र जो आहे तो निहत्था झालेला आहे. आपल्या पुत्राचा रथ तुटून पडलेला आहे. आपला पुत्र आता काहीच करू शकत नाही आहे. अशा अवस्थेत असताना नेमकी ती त्या ठिकाणी आली आणि आपल्या मुलाच्या प्राण रक्षणासाठी तिने काय केलं असेल? तर तिने आपले केस मोकळे सोडले आणि आपल्या शरीरावरची सगळी वस्त्र फेकून दिली काढून. बघा काय केलं. केस मोकळे सोडले आणि सगळी वस्त्र शरीरावरची फेकून दिली आणि निर्वस्त्र होऊन ती भगवान कृष्णासमोर उभी राहिली. जेव्हा ती अशा प्रकारे भगवंतासमोर नग्न अवस्थेत उभी राहिली, भगवंताने दुसऱ्या क्षणी आपले डोळे बंद केले आणि तोंड फिरवलं. का तर त्याला अशा प्रकारे त्याच्या मातेला नग्न बघायची इच्छा नव्हती. आणि अर्थात हे तिला माहीत होतं की भगवंत कधी अशा प्रकारे माझं दर्शन घेणार नाही किंवा मी नग्न असेल तर ते माझ्याकडे बघणार नाही याची तिला खात्री होती. आणि म्हणूनच तिने ही अशा प्रकारची एक चालच केली. पण खूप विचित्र गोष्ट केली आणि त्याचा नक्कीच फायदा झाला. कारण भगवंताने आपले डोळे तर फक्त बंद नाही केले तर आपलं तोंडसुद्धा फिरवून घेतलं. आणि बस या कालावधीमध्ये तिने पटकन बाणासुराला सावध केलं आणि दुसऱ्या एका रथामध्ये घातलं आणि म्हणाले आत्ताच्या आत्ता रथ घेऊन परत जा, नाही तर तुझा वधच होईल इकडे. आणि अर्थात बाणासूर जो आहे तो दुसऱ्या रथात बसला आणि सुरक्षितपणे निघून गेला. अशा प्रकारे ह्या कोटारा नावाच्या बाणासुराच्या एका धर्ममातेने, राक्षसीने अशा प्रकारची चाल केली आणि तिच्या मुलाचं रक्षण केलं. दरम्यानच्या काळामध्ये असं घडलं की भगवंताचे जे बाकीचे भूतगण होते ते तर सगळे पळून गेले होते. ते तर भगवंतासमोर टिकू शकत नव्हते. आणि अशा वेळेस भगवान शंकरांचा जो एक अग्नीचा भाग आहे, ज्वर म्हणले तर, ज्वर असा शब्द वापरला आहे. ज्वर म्हणजे एक प्रकारचा अग्नीच आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या अग्नीची रूपं असतात, तुम्हाला माहिती आहे. अनेक प्रकारचे अग्नी प्रकट करता येतात. त्यातला ज्वर हा सुद्धा एक प्रकारचा अग्नीच आहे, जो अर्थात भगवंताच्या सेवेला होता. तर हा जो ज्वर नावाचा अग्नी होता हा अतिशय भयानक अग्नी होता. त्याला 3 मस्तक होती आणि 3 त्याला पाय होते. असा हा विचित्र प्रकारचा अग्नी भगवंताकडे होता. सेवेला भगवंताने सांगितलं जा कृष्णावर चाल कर. अर्थात तो भगवंताचा सेवक होता. हा जो अग्नी होता किंवा हा जो ज्वर होता 3 मस्तकं असलेला, तो भगवंताच्या दिशेने धावला आणि अर्थात त्याच्या शरीरातून फक्त ज्वर म्हणजेच अग्नीच निघत होता. पण अग्नी अतिशय दाहक होता. रस्त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी काही लागतील त्या सर्व गोष्टीचा तो दाह करत करत भगवान कृष्णावरती धावला. भगवंतांनी पाहिलं की हा ज्वर नावाचा अग्नी आपल्यावर येतो आहे. भगवंतांनी काही केलं नाही. त्यांनी त्यांच्याकडे असलेला एक ज्वर जो होता तो ज्वर जो आहे त्यांनी या ज्वरावर सोडून दिला. म्हणजे आता असं घडलं की एक ज्वर जो होता जो कृष्णाने सोडला होता आणि दुसरा ज्वर जो होता तो अर्थात भगवान शंकरांनी. म्हणजे आता वैष्णव आणि महेश्वर अशा प्रकारचे 2 ज्वर जे आहेत ते एकमेकाशी युद्ध करायला लागले. भगवंत युद्धातून बाजूला झाले. पण कृष्णाचा जो ज्वर होता, वैष्णव ज्वर ज्याला म्हणलंय, हा खूप शक्तिशाली होता. आणि त्यामुळे वैष्णव ज्वराच्या समोर ह्या महेश्वर ज्वराचं काहीही चाले नाही. आणि तो घाबरला आणि आरडाओरडा करायला लागला आणि म्हणाला मला माफ करा, मला माफ करा. आणि तिथून तो पळून गेला. पण जरी तो तिकडनं पळाला तरी त्याच्या मागे हा ज्वर होताच. त्यामुळे त्याला कुठे जायचं का समजेना. कोण त्याला आश्रय द्यायला तयार नाही, कारण भगवंताचा ज्वार मागे लागलाय. त्यामुळे कोणी त्याचं रक्षण करू शकत नाही. शेवटी तो सगळीकडे फिरून शेवटी कृष्णाकडे परत आला आणि कृष्णाच्या चरणी बसला आणि म्हणाला, महेश्वराचा ज्वर म्हणाला, काय म्हणाला बघा, की प्रभो आपण खरोखर अनंत आहात, आपली शक्ती अनंत आहे, खरंच जगाचे परमेश्वर तुम्हीच आहात. आणि
आज माझं रक्षण केवळ आणि केवळ आपणच करू शकतो. बाकी कोणीही माझं रक्षण करू शकत नाही आहे आणि म्हणून मी आपल्या चरणी शरण आलो आहे. आपण माझं रक्षण करावं ही विनंती आपल्या चरणी आहे. अशा प्रकारे त्यांनी भगवंताची खूप प्रार्थना केली. अर्थात भगवंताला लगेच दया आली. भगवंत त्याला म्हणाले की हे ज्वरा, 3 शिरं असणाऱ्या ज्वरा म्हणजे त्रिशिरा, म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे, बोल तुला काय हवं आहे. आणि त्याला हे म्हणाले की लक्षात ठेव, तुझा आणि माझा जो काही संवाद आहे, हा संवाद जर कोणी ऐकला किंवा याचं जर स्मरण केलं तर त्याला अग्नीचं भय कधी राहणार नाही असा मी आशीर्वाद देईन. तेव्हा तुला काय पाहिजे? तो म्हणाला भगवंता मला काहीही नको, मला युद्ध करायचं नाही आणि आपल्या या ज्वरापासून माझं रक्षण कर. ते म्हटले तथास्तु, ते झालं समज. पण जे काही तुझा माझा संवाद झाला, या संवादाचं स्मरण जरी कोणी केलं तरी पण त्याला तुझ्यापासून म्हणजे अग्नीपासून भय राहणार नाही असा वर मी देतो. अशा प्रकारे भगवंताने त्याला एक वरच दिला. अर्थात महेश्वरी ज्वर जो होता त्याने भगवंताला प्रणाम केला आणि तो निघून गेला. बाणासूर परत रथावर स्वार झाला आणि दरम्यान सावरला तो. पण भगवंत थोडेसे या ठिकाणी दुसऱ्या कामात होते. त्यातून त्याची आई आली, त्यामुळे भगवंताने डोळे मिटले. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन बाणासूर जो होतो परत एकदा व्यवस्थित झाला आणि परत एकदा रथावर स्वार झाला आणि परत युद्धासाठी आला. युद्धाची खुमखुमी गेली नव्हती. युद्ध परत करायला आला असतो आणि जोरदार युद्ध करायला लागला. अनेक प्रकारचे बाण फेकायला लागला, अनेक प्रकारचे अस्त्र फेकायला लागला. आणि अर्थात हे करत असताना आपल्या या सहस्त्र हाताचा त्यांनी सढळपणे वापर केला. स्पष्टपणे भगवंताला दिसत होतं की याला या आपल्या शक्तीचा आणि आपल्या या सहस्त्र हातांचा फार गर्व झालेला आहे. भगवंतानी काही न बोलता एकच गोष्ट केली. आपलं प्रिय असं जे चक्र आहे सुदर्शन चक्र, त्या सुदर्शन चक्राला त्यांनी आठवण केली. म्हणाले चक्रा इकडे ये, माझं काम आहे. चक्र हजर. भगवंत आज्ञा करा काय करायचं. काय नाही, हा बाणासूर आहे, याचे थोडं गर्वहरण करायचं, बाकी काही करायचं नाही. आज्ञा काय दिली की बाणासुराचं गर्वहरण करायचं आहे एवढंच सांगितलं. चक्राला बाकी काय सांगितलं नाही की एक्झॅक्टली काय करायचं, काय केलं म्हणजे गर्वहरण होईल, काही सांगितलं नाही. चक्र बरोबर निघालं. आणि चक्राने काय केलं असेल तर चक्राने बाणासुराचे हे सहस्त्र हात छेदून टाकले. सहस्त्र हात होते पण सगळे नाही छेदले, 4 हात ठेवले, बाकीचे सगळे छेदून टाकले. पण आणि नंतर परत भगवंताकडे आलं. जेव्हा अशा प्रकारे याचे इतके हात छेदले गेले, हे सगळं इकडे भगवान शंकर बघत होते. भगवान शंकरांनी विचार केला, अरे आता बघता बघता हे एवढे हात त्यांनी जे ते तोडून टाकले भगवंतांनी, आणि आता कदाचित सुदर्शन चक्र पुढल्या वेळेस कदाचित माझ्या भक्ताचं शीर घेऊन जाईल. आणि असं झालं तर आपण जे वचन दिले ह्याला, तुझ्या नगरीचं मी तुझ्यासह रक्षण करीन, हे वचन फोल होईल. तेव्हा हे होता कामा नये. आपल्या भक्ताचं रक्षण करण्याचं वचन आपलं जे आहे ते भंग होता कामा नये, असा विचार भगवान शंकरांनी केला. आणि भगवान शंकर त्या ठिकाणी आले आणि ते कृष्णाला म्हणतायत, कृष्णाची स्तुती करतायत. म्हणाले भगवंता, मी तर तुझा भक्त आहे, तुला माहीतच आहे की मी तुझंच नाम नेहमी घेतो, मला तू खूप आवडतोस, तुझे सगळे भक्त मला खूप आवडतात आणि तुझी माया तर किती अगाध आहे हे मला माहिती आहे. माझ्यावर पण मायेचा प्रभाव झालेला आहे, मी याचा अनुभव घेतलेला आहे. जर माझ्यासारख्या देवावर जर या मायेचा आपल्या जर प्रभाव पडू शकतो तर मानवाची काय स्थिती होत असेल याचा विचारसुद्धा मला करणं कठीण आहे. हा फक्त एक मात्र आहे की जर मानवाकडे एक उपाय आहे, जर आपल्या मायेपासून जर त्याला वाचायचं असेल तर त्याने एकच गोष्ट केली पाहिजे, आणि ती म्हणजे तुमच्या चरणकमलाशी तो शरण आला पाहिजे. जर तुमच्या चरणकमलाशी जर त्याने आश्रय घेतला, जर शरण आला, तर मायेपासून तो नक्कीच त्याचं रक्षण होईल. पण जो असं करणार नाही,
त्याचं जीवन अत्यंत शोचनीय होईल. कारण त्याला प्रत्येक गोष्टीचा मोह होईल. एक गेले की दुसरी, दुसरी गेली की सगळ्या गोष्टीचा मोह. असं नाही की बाबा एक गोष्ट तरी अशी की जिचा मला मोह नाही, सगळ्या गोष्टीचा मोह होईल. आणि म्हणून भगवंता, ज्याला हे माहीत आहे की तुझ्या चरणाचा आश्रय घेणं हे फार जरुरी आहे आणि ते घेतलं तर तुझ्या ह्या मायेवरती मात करता येईल, हे कोणाला माहीत असेल तर तो नशीबवान, अन्यथा नाही. अर्थात मला हे सगळं माहीत आहे. मला माहिती आहे की आपली माया इतकी जबरदस्त आहे की माझ्यावर पण चालते. त्यामुळे भगवंता, माझी आपल्याला एकच विनंती आहे की आपण अशा प्रकारचे ईश्वर आहात की आपल्या पुढे कोणी नाही आहे. माझी आपल्याला एक विनंती आहे की माझा हा जो सेवक आहे बाणासूर, हा माझा खूप मोठा भक्त आहे. आणि भक्त असल्यामुळे मी अर्थात भक्तांवर कृपा करणं हे माझं काम आहे आणि मी याच्यावर पण कृपा केली आहे. याला वर दिला की तुझ्या नगरीत मी राहत जाईन, तुझ्या नगरीचं मी रक्षण करीन आणि अर्थात त्याच्या जोडीला तुझं पण करीन, असं मी त्याला वर दिला. आणि आपल्याला माहिती आहे की याचे जे पणजोबा होते हे तर आपले परम भक्त होते. आणि पणजोबा कोण? तर प्रल्हाद. प्रल्हाद आपले किती मोठे भक्त हे आपल्याला माहितीच आहे. तेव्हा माझी आपल्याला ही विनंती आहे की देवा, तुम्ही याला शासन जरूर करा पण ह्याला मारू नका, कारण हा माझा भक्त आहे आणि त्याचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. मी त्याच्यावर कृपा केली आणि त्याला अभय दिलंय. तेव्हा जसं अभय आपण दिलंय प्रल्हादाला, तशाच प्रकारचा अभय मी याला दिले हे लक्षात ठेवून याच्यावर कृपा करावी. कृष्ण म्हणाले, अहो भगवंता, तुम्ही मला विनंती काय करता? तुम्ही आज्ञा द्या मला. अहो मी तुमचा भक्त आहे. बघा कशी गंमत आहे. ते म्हणतात मी तुमचा भक्तच आहे, तुमची इच्छा हा मला आनंदाचा भाग आहे, तुम्ही सांगा तुम्हाला काय हवं ते, आणि तुम्ही जे सांगितलं ते मी करतोच आहे. किंबहुना तुम्ही जे काही ठरवलंय त्याला अनुसरूनच मी आत्तापर्यंत सगळं करतो आले. मी माझ्या मनाने काही केलेलं नाही. तुम्हाला लक्षात नाही आलं मी काय करतो ते. अहो हे युद्ध करतो त्याचं कारण काय? त्याचं कारण हे नाही की मला आलेला राग आहे. अहो हे सगळं वरचा भाग आहे. परंतु तुम्ही जे सांगितलं होतं बाणासुराला ते पूर्ण करण्यासाठी मी हे करतो. म्हणजे काय? तुम्ही बाणासुराला रागाने म्हणाला होतात की तुझा गर्वहरण होईल, तुझ्या हाताला आलेली खुमखुमी जिरेल, लवकरच तुझ्याशी युद्ध करणारा आणि तुझी खुमखुमी दूर करणारा इथे येईल आणि ती व्यक्ती मी नसेन, म्हणजे तुम्ही नसाल, हेही तुम्ही सांगितलं. कारण तो तुम्हाला म्हणाला होता की भगवान शंकर आपल्याशिवाय दुसरा कोणी पराक्रमी नाही आहे जो माझ्याशी युद्ध करू शकेल, म्हणून तुम्ही त्याला म्हणालात की तुझी खुमखुमी गिरवणारा लवकरच येणार आहे. आणि आपले शब्द खरे करण्यासाठीच मी इथे हे सगळं करतोय. हे युद्ध चालू आहे, कशासाठी चालू आहे? तर आपण जे बाणासुराला सांगितलं आहे ते खरं करण्यासाठी मी इथे उभा युद्ध करायला, आणि त्याच्यामुळे मी तेच करतो आहे, मी त्याला मारत नाही. कारण जे आपण ठरवलं ते आपण काय ठरवलं की याची युद्धाची खुमखुमी जिरेल, याचं गर्वाचं हरण होईल. मग ते गर्वाचं हरण होण्यासाठी मी याचे हे हात सगळे तोडले, फक्त 4 हात शिल्लक ठेवले, बाकी सगळे हात तोडून टाकले. कारण की या हातामुळेच त्याला गर्व झालेला, म्हणून मी केवळ ह्याचे हे हात तोडलेत, पण 4 हात शिल्लक ठेवलेले आहेत. आणि जसं आपण म्हणालात की प्रल्हादावर जशी कृपा केली तशी याच्यावर करा. अहो हा बलीचा पुत्र आहे, म्हणजे प्रल्हादाचा नातू आहे हे मला माहीत आहे. आणि प्रल्हादावरती याच्या आजोबांवरती मी कृपा केली होती, आणि कृपा करत असताना त्याला मी हे सांगितलं होतं, वचन दिलं होतं की बाबा रे, तुझ्या वंशातील कोणाचा मी कधीही वध करणार नाही. हे वचन भगवंताने दिलेलं प्रल्हादाला, कारण त्याची असीम भक्ती बघून भगवंत प्रसन्न झाले आणि ते वरदान त्याला दिलं की मी नाही वध करणार कोणाचा. आणि म्हणून हा बाणासूर सुद्धा अर्थात त्याच्या वंशामधलाच आहे. जरी असुर असला तरी काय आहे, वंश कोणाचा आहे? प्रल्हादाचा आहे. आणि
त्याच्या वंशातील कोणाचा वध न करण्याचं मी ठरवलंच आहे आणि म्हणून मी त्याचे केवळ हात तोडले आहेत, त्याचा वध केला नाही आणि करणार पण नाही. आणि अर्थात त्याच्या ह्या हातांचा तुकडे झाल्यामुळे त्याचा जो गर्व होता तो गर्व नाहीसा झाला आहे. त्याच्या जोडीला माझं दुसरं काम होतं, जे माझं निहित कर्तव्य आहे. पहिलं कर्तव्य केले ते आपली इच्छा, याचा गर्व हरण केलं. पण दुसरं जे काही सेना होती हिला मी यमसदनाला पाठवले, कारण माझं कामच आहे. जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती भार निर्माण होईल तेव्हा तेव्हा अर्थात मी येणार आणि पृथ्वीचा भार हलका करणार, हे माझं कामच आहे, निहित कर्तव्य आहे. आणि तेच मी करतोय आता. आणि आता सुद्धा जी काही त्यांनी सेना आणली त्या सगळ्या सेनेचा मी संहार केलेला आहे. माझं निहित कर्तव्य आणि आपली इच्छा, या दोन्ही गोष्टी मी आता या ठिकाणी पूर्ण केल्यात. बाकी बाणासुराला ह्याच्या पुढे जाऊन मी काहीही शासन करणार नाही. अशा प्रकारे भगवंतांनी महादेवांना हे सगळं सांगितलं. बाणासुर ऐकतोय की आज आपण इथे जिवंत राहिलो, त्याचं कारण म्हणजे दोन भगवंतच आहेत. एका भगवंतानी दुसऱ्या भगवंताला सांगितलं आणि म्हणून यांनी असं केलं. आणि आपल्या आजोबांना कृष्णाने वचन दिलं होतं की कोणाला मी मारणार नाही, आणि त्यामुळे आज आपण जिवंत आहोत. अर्थात त्याचं गर्वहरण झालं होतं. त्यामुळे गर्वहरण झाल्यावर त्याला जाणीव झाली की आपण किती चुकीची गोष्ट करतो आहोत. मग त्यांनी स्वतः पहिल्यांदा तो भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर जाऊन बसला आणि म्हणाला, मला माफ करा, मी चुकीची गोष्ट केलेली आहे आणि आता माझी एक इच्छा आहे ती आपण पूर्ण करा. आणि ती इच्छा म्हणजे माझी जी कन्या आहे उषा, हिचा विवाह मला आपल्या ह्या अनिरुद्धाबरोबर करायची इच्छा आहे. तेव्हा आपण त्याला संमती द्यावी. अर्थात भगवंताची संमती होतीच, प्रश्नच नाही आहे. त्यामुळे मग त्या दोघांची संमती आहे म्हटल्यावरती बाणासुराने आपली ही जी कन्या होती उषा, हिला रीतसर त्याने अनिरुद्धाबरोबर दिलं. रथामध्ये बसवलं. तो रथ घेऊन भगवंताकडे आले. अर्थात भगवंत म्हणाले की हे सगळं ठीक आहे, माझी संमती आहे, तुझी संमती आहे, परंतु महादेवांची पण संमती घ्या, त्यांचा आशीर्वाद घ्या, त्याच्याशिवाय आपण पुढे कसं जाणार. बघा कसे दोन्ही देख एकमेकाला कशा प्रकारे आधार देतात, किती एकमेकाला आधार करतात. श्रीकृष्णाने सांगितलं की यांचा आधार करा पहिला, मग आपण जाऊ पुढे, यांचा आशीर्वाद घ्या. मग अर्थात रथामध्ये असलेल्या अनिरुद्ध आणि उषा या दोघांनी सुद्धा जसं त्यांनी श्रीकृष्णाला वंदन केलं तसं महादेवांना पण त्यांनी जाऊन वंदन केलं, महादेवांची पूजा केली, महादेवांचा आशीर्वाद घेतला. आणि मग यथावकाश तिची पाठवणी केली बाणासुराने. आणि अर्थात व्यवस्थित लवाजमासह त्यांनी त्याची वरात पाठवली. एक औक्षणी सेना त्यांनी त्या दोघांबरोबर दिली आणि वाजत गाजत सगळी जी सेना होती ती ध्वजतोरणाने सजवलेली होती. आणि अशी वाजत गाजत ही सेना तिथून निघाली आणि वाजत गाजतच ती यथावकाश भगवंताच्या नगरीत म्हणजे द्वारकेत गेली. आणि तिथे आधीच माहीत होतं लोकांना की अशा प्रकारे या नववधूला घेऊन भगवंत येत आहेत, त्यामुळे नागरिक सगळे आधीच तिथे तयार होते. ती नगरीसुद्धा तिथे सजलेली होती. सगळे नागरिक तिथले आले होते, बंधुबांधव सगळे आले होते, ब्राह्मण आले होते, शंख नगारे वगैरे सगळे मंगलवाद्य जोरात वाजत होती. आणि अशा या प्रकारे या सर्वांचं तिथल्या नागरिकांनी स्वागत केलं. आणि मग यथावकाश राजधानीच्या आतमध्ये गेले आणि मग भगवंतांनी त्यांना आपल्या महालामध्ये प्रवेश दिला. अशा प्रकारे उषा आणि अनिरुद्धाचा विवाह बऱ्याच प्रकारच्या सुंदोपसुंदी घडल्यानंतर मात्र व्यवस्थित विवाह पार पडला. शुकमुनी सांगतायत, परीक्षिता, ही जी कथा तू ऐकलीस या कथेचं एक वैशिष्ट्य काय ऐक, किंवा या कथेची फलश्रुती काय ती ऐक. ते म्हणाले की ही जी कथा आहे भगवान शंकरांबरोबर श्रीकृष्णाचं जे युद्ध झालं किंवा जो संवाद झाला एकमेकाशी दोन्ही देवतांचा, हा संवाद आणि ही कथा याचं जर सकाळी उठून जर कोणी प्रातःकाळी जर स्मरण केलं
तर त्याच्या अनेक गोष्टी आहेत ज्या मनातल्या होऊ शकतात पूर्ण. यांच्या शब्दात त्यांनी असं म्हणलं की त्याचा कधीही पराजय होत नाही. आपण त्याचा असाही अर्थ काढू शकतो की एखादी न होणारी गोष्ट तुमची होऊ शकते, असा त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारचं या अध्यायाचं जे आहे ती फलश्रुती आहे, भागवतामध्ये आहे. आणि ही फलश्रुती परीक्षित राजाला शुकमुनी सांगतात की हा अध्याय जर तुम्ही याचं सकाळी स्मरण केलं उठल्यावर, तर तुम्हाला कधीही पराजय होणार नाही किंवा तुमची एखादी न होणारी गोष्टसुद्धा होऊ शकेल, अशी फलश्रुती या अध्यायाची आहे. असा हा पवित्र अध्याय आपण ऐकला. आपण महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की महाराज आपली भक्ती आम्हाला द्यावी, बस हीच आमची फलश्रुती असावी, बाकी आम्हाला काही नको आहे. आणि अशीच सेवा आमच्याकडून करून घ्यावी ही विनंती महाराजांच्या चरणी करूया. आणि या अध्यायाची सेवा महाराजांच्या चरणी महाराज अर्पण करत आहे, स्वीकार करावा. श्रीराम समर्थ. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि आमच्या या सेवेचा सर्वांच्याच आपण स्वीकार करावा. आणि अशा प्रकारची सेवा उद्याही करून घ्यावी ही विनंती आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.